राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवरती हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यावरती केलं आहे. शून्य जीवितहानी हे आपलं लक्ष्य आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती उद्भवली, तक्रार आली तर कमीत कमी वेळेत प्रतिसाद देऊन यंत्रणांनी मदतीसाठी तत्पर असावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. गेल्या काही वर्षाच्या अनुभवावरून ठाणे महानगरपालिकेने पावसाळ्यातील स्थितीचा चांगल्या पद्धतीने सामना केला आहे, असंही ते म्हणाले. ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची 2 सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रभाग समिती स्तरावरही कार्यपद्धती तयार करण्यात आलेली आहे. तेथे मनुष्यबळ, वाहन, JCBची उपलब्धता आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 38 ठिकाणी उच्च क्षमतेचे 66 पंप बसवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत एकूण 135 मिलीमीटर पाऊस झाला आहे, पण पाणी साठण्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. जिथे थोडेफार पाणी होते तिथे पंपाच्या मदतीने काढण्यात आले आहेत, असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 6 ठिकाणी पर्जन्यमापक, 6 नाल्यांवरती फ्लड सेन्सर कार्यरत आहे. 43 संभाव्य ठिकाणी पाऊस पडत असताना कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत, तर 29 जवानांचे TDRF पथकही तैनात असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. C1 गटातील अतिधोकादायक 90 इमारतींपैकी 42 इमारती रिकाम्या केल्या आहेत. 6 इमारतींमधून रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आलेले आहे, तर एकूण 197 कुटुंबांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. हे पंप लागले, हे जनरेटर आहे. चिखलवाडी का? अच्छा, म्हणजे त्याने खालून पाणी जनरेटरने पाईप टाकला खाली बघा, नाला दिसतो, मोठा पंप आहे. हे पण तयारीमध्ये आहे. आता माहिती तुमच्या समोरच घेतली मी आणि तिथं पाहिलं पण, म्हणजे फोन हॉटलाईन कुठून कुठे किती फोन आहेत ते, म्हणजे फोन बिझी लागू नये पण खूप नंबर दिलेले आहेत. हंटिंग लाईन्स आहेत आणि CC कॅमेऱ्याचे देखील तिथं अरेंजमेंट केलेली आहे की आपण जवळपास 52 लो लाईन एरिया आयडेंटिफाय केलेत आणि तिथं या ठिकाणी या आपत्ती जो कक्ष आहे आपला नियंत्रण कक्ष 24/7 इथं आहे आणि 3 सत्रामध्ये वरिष्ठ अधिकारी इथं असतात. त्याचबरोबर प्रभाग समिती स्तरावर पण आपण सगळे JCB मशीन आणि एक अधिकारी ठेवलेले आहेत. म्हणजे इमर्जन्सी ताबडतोब तिथं त्यांना आपल्याला मदत करता येईल. त्याचबरोबर 38 ठिकाणी 66 पंप जे आहेत, जे लो लाईन एरिया तिथं पाणी साचतं, 66 पंप देखील त्या ठिकाणी लावलेत. विशेष म्हणजे नाल्यावर सेन्सर लावलेले 8 ठिकाणी, म्हणजे जसं पाणी वाढेल तसं त्याने इथं कंट्रोल रूम मध्ये अलर्ट मिळेल आणि तिथल्या लोकांनाही देखील ते अलर्ट करू शकतात की पाणी वाढतंय आणि त्याप्रमाणे त्यांना सुरक्षित स्थळी आपल्याला हलवता येईल. CCTV च्या माध्यमातून मॉनिटरिंग देखील केलं जाईल आणि बाकी तर मला वाटतं पर्जन्यमापक यंत्र पण तुम्ही बसवले 6 ठिकाणी आणि त्यामुळे त्याचा देखील आपल्याला त्याचा फायदा होईल. TDRF ची टीम महापालिकेचीच आहे आणि 2 NDRF च्या टीम तुम्ही आज येत आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये देखील फायदा या ठिकाणी होईल. आणि सर्व पंपिंग आपले जे आहेत मोटर, तुम्हाला गेल्या वर्षी जिथं जिथं तुम्हाला माहित आहे की पाणी वॉटर लॉगिंग झालंय, तर तुम्ही ते आयडेंटिफाय करून काही स्पॉट जे आहेत ते तर आता पाणी यावर्षी साचत नाही, जे मेकॅनिझम तुम्ही बनवलंय, त्यामुळे त्याचा देखील फायदा या ठिकाणी झालेला आहे. आणि